भटकंती मराठी हृदयस्पर्शी प्रेमकथा भाग 5. आधीच्या भागात भटक्या हे नाव ऐकलं आणि पुन्हा त्याची आठवण. बरं झालं आठवण झाली त्याची. तो कुठे गेला माहीत आहे का? त्यालाच शोधतो आहे आम्ही, कोमलने विचारलं. तो कुठे जातो कोणाला माहीत नाही. काही काम असेल तर, नाहीतर भूक लागली की यायचा. पण खूप चांगला माणूस तो. गावात किती छान कामं केली त्याने. सुधारलं गाव त्याने. आणि एक दिवस निघून गेला. ते पुजारी बोलले की काही खुणा ठेवतो मागे तो. ते काय आहे नक्की? संजना. सुप्रीला काहीच इंटरेस्ट वाटत नव्हता या गोष्टीत. ती फक्त ऐकत होती. ते काय ते? काय? चला, असं बोलत ती एका ओबडधोबड रंगहीन मूर्तीपाशी घेऊन आली. हे त्या भटक्याने बनवलं आहे. गणपती? माहीत नाही, पण हे त्यानेच बनवलं आहे. गणपतीचा आकार येईपर्यंत बनवतो तो मूर्ती. आणि खाली काही कोरून सुद्धा ठेवतो. तो काय मूर्तिकार आहे का? कोमलने विचारलं. इथे खाली काही कोरून ठेवलं होतं, पण तो दगडच काही दिवसांपूर्वी तुटला. कोमलने पाहिलं. मूर्तीखाली दगडावर मा हा एकच शब्द दिसत होता. बाकीचा दगड तुटला होता. हे असं तो ज्या गावात जातो ना, तिथे करून ठेवतो. मागच्या गावातल्या माझ्या मैत्रिणींनी अशीच मूर्ती बघितली आहे त्याच्याकडे. असं का करतो ते माहीत नाही. हे सर्व झाल्यावर कोमल संजना सुप्रीजवळ आल्या. मराठी छान बोलतोस तू. म्हणजे इथला या गावातला वाटत नाहीस तू? सईने मागूनच आकाशला विचारलं. अजूनही ते त्या डोंगरावरच बसलेले होते. ॲक्च्युली मला माहीतच नाही मी कुठला आहे ते. आकाश तिच्याकडे न बघताच बोलला. अरे वा, इंग्लिश शब्दसुद्धा तुला माहीत आहेत का? व्हेरी गुड. पण नक्की राहतोस कुठे तू? सांगतो. आता पुढे जाऊया. तुम्ही तुमच्या वाटेने, मी माझ्या वाटेने. अरे, आम्हाला आणखी फोटो काढायचे आहेत. असा कसा जातोस सोडून? बाय द वे, कुठे निघाला आहेस? माहीत नाही. पाय जातील तिथे. चला निघूया. पावसाला सुरुवात झाली की अवघड होईल उतरणे. आकाशचं बोलणं बरोबर होतं. म्हणून सईचा ग्रुप त्याच्या मागोमाग खाली उतरला. आज राहण्याची सोय कुठे करावी? गावात तुझी ओळख असेल ना? सईने हळूच विचारलं त्याला. मी गावात राहत नाही जास्त. या पाठीवरच्या बॅगमध्ये एक तंबू आहे. त्यात राहतो कधी कधी. नाहीतर हे आहेत ना पडके वाडे, किल्ले, त्यात जाऊन रात्रीचा झोपतो. दिवसा फिरत असतो. तुमच्याकडे नाहीत का तंबू वगैरे? आकाशने उलट प्रश्न केला. आहेत, आणले आहेत. पण कसे उभं करतात ते माहीत नाही. तुला येते ना, करशील मदत? सईने विनंती केली. करीन, मला येते ते. पण आधी एका सपाट ठिकाणी जाऊया. कारण ते आताच उभे केले पाहिजे. नंतर संध्याकाळ झाली तर पुन्हा अडचण. इथे गावात आणि पावसाळ्यात तरी काळोख लवकर होतो. शिवाय पाऊसही सुरू होईल 1 तासाने. हाव ही न्यू दॅट? एका मुलीने कुतूहलाने विचारलं. सगळे खाली उतरत असताना गप्पा मारत होते. पाऊस आणि मी कधीपासून एकत्र आहे माहीत नाही. पावसातल्या गप्पा वेगळ्याच असतात ना. कधी कधी काय बोलतो, कोणाशी बोलतो तेच कळत नाही पावसात. पावसाचा आवाज कानात घुमायला लागला की वारं भिनते अंगात. घोड्यासारखं उधळून धावावे वाऱ्यासोबत. शर्यत करावी असं वाटून जाते कधी. कधी नाही ते. पावसाच्या थंड थेंबांचा स्पर्श झाला की भलतीच शिरशिरी येते अंगात. जसा जसा पावसाचा जोर वाढत जातो तसा तसा तो अंगात भिनतो नुसता. मग कोणाचं काय ऐकावं? सैरावैरा पळू लागते मन. शरीराच्या पुढे धाव घेते मन. पावसाच्या कविता, चारोळ्या, कथा सगळं सगळं कसं ओसंडून वाहू लागतं मनातून.
डोळ्यातून, मनातून, अंगाखांद्यावरून, चहाच्या पेल्यातून, पागोळ्यातून, डबक्यातून, चिखलातून, तुटक्या छत्रीतून आणि फक्त पाऊसच बाहेर येऊ लागतो. मीही मग स्वतःला थांबवत नाही. त्यात मिसळून जातो आणि एका क्षणाला मी स्वतःच पाऊस होऊन जातो. आकाश छान बोलला. बोलता बोलता कधी खाली आले ते कळलंच नाही. 1 मिनिट. सईने थांबवलं आकाशला. तिने तर इंग्लिशमध्ये प्रश्न केला ना, मग तुला कसं कळलं ते? तुला फक्त इंग्लिश शब्दच नाही, तर तुला पूर्ण इंग्लिश कळते ना? सांग ना. कळते ना? सईची उत्सुकता वाढली. हो, सांगतो. पहिलं तंबू उभारून घेऊ. आकाशने त्याच्या सॅकमधून तंबू बाहेर काढला आणि पुढच्या 10 मिनिटात उभा राहिलासुद्धा तंबू. बाकीचे तर तंबू बाहेर काढतच होते अजून. सुपरमॅन आहेस का तू? सई हसत म्हणाले. हो, येतो पटकन मला तंबू उभा करता. एक काम करूया, दुपार झाली आहे. मी खाली गावात जाऊन काही जेवणास मिळते का ते बघतो पाऊस येण्याआधी. तोपर्यंत तुमचं होईल असं वाटते. आकाशने बॅग पाठीवर लावली आणि हसत हसत निघून गेला. सई आणि तिचे मित्र तंबू उभे करण्यात गुंतले. इकडे अगं सुप्री, काय बसून आहेस नुसती? काम कर जरा. आकाशने तिला दुरूनच आवाज दिला. आकाश पाण्यात उभा होता. सुप्री किनाऱ्यापाशी बसून होती कधीची. मला हाक मारतो आहेस का? सुप्रीने उलट प्रश्न केला. हातातली पाण्याची बाटली त्याने एका ठिकाणी ठेवली आणि आकाश पाण्याबाहेर आला. या नदीच्या दोन्ही बाजूंना बघ आणि कसं वाटतं ते सांग. सुप्रीने पाहिलं. हो, माहीत आहे मला. दूरवर पसरलेला किनारा. एका ठिकाणी किनाऱ्याला लागलेली तुटकी होडी. त्यावर बसलेले 2-4 कसलेसे पक्षी. दुसऱ्या बाजूला नजर जाईल तोपर्यंत झाडं झुडपं. किनाऱ्यावर लहानसे दगड सगळीकडे आणि थंड हवा. किती छान वाटते ना इथे. शांत शांत. सुप्रीला शहारून आलं. हो ना, मग आपल्या दोघांशिवाय कोणी आहे का इथे? संजना आणि बाकीचे कधीच गेले ना. आणि सुप्री तुझंच नाव आहे ना. मग कसले फालतू प्रश्न विचारतेस? पाणी भरायचं आहे. चल ना लवकर. आकाश पुन्हा पाण्यात जाऊ लागला. बस ना रे जरा शेजारी. कुठं वेळ मिळतो आपल्याला आता? किती छान वातावरण आहे ना. त्यात तुला कामाचं पडलंय. गणू शपथ, नाही देणार त्रास. प्लीज बस ना खाली. आकाश त्याच्या शेजारीच बसला. सुप्री त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलेली. किती वेळ तसेच बसून होते दोघे. सुप्री, सुप्री, झोपलीस का? सुप्री, आकाशने आवाज दिला. सुप्री भानावर आली. समोर तसाच नदी किनारा, फक्त हाक मारणारी संजना होती. आकाशच्या आठवणीत गेलो होतो आपण, हे सुप्रीच्या लक्षात आलं. त्याच वेळेस तिला विजेचा अस्पष्ट असा आवाज आला. दुपारचे 12 वाजून गेलेले, तरी दूरवरून काळे ढग येत असल्याने काळोख होत होता. पुन्हा पावसाची चाहूल लागलेली. चला निघूया, पाऊस सुरू होईल परत, सुप्री बोलली. आभाळात पाहिलं. अर्धा पाऊण तास आहे आपल्याकडे. तोपर्यंत जेवणाची व्यवस्था करायला हवी. सुप्रीनेच पुढाकार घेतला. थोडेच पुढे आले असतील. एक जोडपं उभं होतं बोलत. त्यांच्या बाजूनेच गेल्या तिघी. अचानक सुप्री थांबली. त्या दोघांजवळ आली. 1 मिनिट, तुम्ही काहीतरी बोललात ना हिला? त्या मुलाकडे पाहत सुप्री बोलली. अहो, काही वाईट नाही बोललो, स्तुती करत होतो तिची. मुलगा घाबरला. तसं नाही. तुम्ही एक वाक्य बोललात पावसाबद्दल. ते ऐकून थांबली मी. काय झालं? सुप्री, हा काही बोलला का तुला? संजना त्या मुलाकडे रागात बघू लागली. नाही ताई, खरंच मी काही बोललो नाही यांना. सोबतची मुलगीही घाबरली. अरे, पावसाबद्दल काय बोलतात तुम्ही ते सांगा.
सुप्री भरभर बोलली, काही नाही, ही नवीन आहे इथे. तिला पाऊस बघायचा होता म्हणून आणलं. हो, मग काहीतरी बोललात ना तिला, ते ऐकलं म्हणून थांबले मी. पाऊस बघितला आहेस का कधी? हे असं एवढंच बोललो. त्या बोलण्यावर सुप्रीचा चेहरा विचारात पडला. याचा अर्थ माहीत आहे का तुम्हाला? सुप्रीचा पुढचा प्रश्न. हो, तो काय पाऊस येतो आहे दुरून. इथे पाऊस नाही आणि तिथेच पाऊस. 2 ऋतू एकाच वेळेस. सुप्रीने वळून पाहिलं. खरंच तसं होतं. त्या उभ्या होत्या तिथे थोडं का ओहीना ऊन होते आणि दूरवर पाऊस येताना दिसत होता. काय झालं सुप्रिया? कोमलने विचारलं. सुप्री वेगळ्याच विचारात. ते तुम्हाला माहीत हे तुम्हाला माहीत होतं का? की कोणी सांगितलं? सुप्रीची अवस्था वेगळी झाली होती. तो मुलगा आणखी घाबरला. सांगा ना, कोणी सांगितलं हे सर्व? सुप्रीचा आवाज जड झालेला. तो भटक्या आलेला ना गावात. तो बडबड करायचा असंच काही. एकदा त्याला विचारलं, काय असते ते? तेव्हा आम्हा पोरांना घेऊन त्याने असं दाखवलं होतं आणि बोलला, असा बघायचा असतो पाऊस. एवढा वेळ धरून ठेवलेले अश्रू मोकळे केले सुप्रीने. कोमल संजनाने तिला एका बाजूला आणलं. काय झालं अचानक रडायला? आणि त्याला एवढं काय विचारलंस? आकाश. काय? सुप्रीच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला. कोमल. हे असं संभाषण फक्त आकाश आणि माझं होतं. पाऊस बघायला तोच घेऊन जायचा मला. त्याच्याशिवाय असा विचार कोणीच करू शकत नाही. सुप्री रडतच बोलत होती. म्हणजे भटक्या हाच आकाश आहे असं वाटते का तुला? कोमलने विचारला. माहीत नाही, पण वाटलं क्षणभरासाठी. सुप्रीने डोळे पुसले. चला, जेवणाची तयारी करायची आहे ना. चला पाऊस येण्याआधी. पटापट निघाल्या तिघी. सुप्री संजना मिळेल ते खाद्य घेऊन निघाल्या. कोमल भटक्यासंबंधी आणखी माहिती मिळते का ते बघायला पुढे गावात गेली. एक्सक्यूज मी, आज काय उपवास आहे का? जेवणात काय फ्रुट्स खायचे का? अमोलने या दोघींनी आणलेल्या फळांकडे पाहत कमेंट केली. काय पाहिजे होते? ऑर्डर द्यायची ना आधी? सुप्री वेडावत बोलली. आजकाल मूड बदलायचं बटन सापडलं होतं तिला. काही क्षणापूर्वी डोळ्यातलं पाणी पुसणारी सुप्री पुन्हा नॉर्मल झालेली. काहीही चाललं असतं मला. तिखट पाहिजे होतं जरा. अमोल बोलला तसा तिला त्याच्या पहिल्या भटकंतीची आठवण झाली. आकाशने असंच विचारलं होतं ना सगळ्यांना. आठवणीने हसायला आलं तिला. आवरलं लगेच. आहे ते खा, नाहीतर तुम्ही जाऊन आणा. बघ रे गणू, कशी असतात माणसं. सुप्री हसत म्हणाली. बघता बघता संध्याकाळ झाली. दुपारचं जेवण आणि आराम पावसासोबत झालं. संध्याकाळी पाऊस थांबला आणि सूर्य घरी निघाला. सकाळपासून पडून पडून पाऊसही थकला होता. इकडे आकाश तंबूबाहेर बसला होता. सई कॅमेरा घेऊन बाहेर आली. अजूनही थोडा प्रकाश होता. संध्याकाळचे काही फोटो टिपले तिने. किती शांतता आहे ना. कसली धावपळ नाही, घाई नाही. घड्याळात बघून कामे नाहीत. कोणाला कसले रिपोर्ट द्यायचे नाही, कसली डेडलाईन नाही. काहीच नाही. फक्त शांतता. सईच्या अंगावर रोमांच उठले बोलताना. असंच पाहिजे ना आयुष्य. या सर्वांकडे पाहिलं की वाटतं इथंच राहावं. याकडे बघितल्यावर कळते ही माणसं एवढी जास्त वर्ष कशी जगतात ते. खरं आहे ना? आकाशने स्वतःचा विचार सांगितला. तुझं काय? कुठे राहतोस तू? असा भटकत का असतोस? माहीत नाही. एवढं तर नक्की आहे की मी या गावातला नाही. पण शहरातला असतो तर तिकडची लोकं एकदा तरी आली असती ना मला बघायला. आकाश बोलला. म्हणजे
तुला आठवत नाही तुझी फॅमिली कुठे राहत होतास ते? सईने भरभर विचारलं. त्याने एक नजर सईकडे बघितलं. पुन्हा समोर पाहू लागला. संध्याकाळ झालेली ना. सूर्यास्त होत होता. पक्षी घराकडे निघालेले. गावकरी पुन्हा घराकडे परतत होते. मी एका नावड्याला सापडलो जंगलात, नदीकिनारी कुठेतरी. त्याने तिथेच राहणाऱ्या आदिवासींकडे सोपवलं मला. त्यांनी सांगितलं 3 दिवस बेशुद्ध होतो. नदीतून वाहून आलेलो असं बोलले ते. इथे कपाळावर जखम होती. त्यांनीच उपचार वगैरे केले. 10 दिवस होतो त्या आदिवासी पाड्यात. मग तू नक्की कुठून आला? ते माहीत नाही. नाही आठवत काही. काही वस्तू होत्या बॅगमध्ये. त्या पाड्यातील लहान मुलं घेऊन गेली मी बेशुद्ध असताना. कागदाच्या वस्तू, पेपर्स पाण्यात भिजून खराब झाले. बॅगमध्ये उरलं ते फक्त कपडे आणि हा तंबू. त्याचा त्यांना काही उपयोग असता तर तेही घेऊन गेले असते. आकाश हसला त्यावर स्वतःशीच. हा कॅमेरा माझ्या गळ्यात होता असं बोलले ते. तो पण तुटलेला आणि बिघडलेला आहे. काय करणार त्यातून? आकाशने सांगून टाकलं. पण तुला काहीच कसं आठवत नाही? त्या आदिवासी पाड्यातील वैदू बोलला. स्मृतिभ्रम झाला असेल. काही काळासाठी स्मृती नष्ट होते तशी. कशी ते माहीत नाही. पण खूप प्रयत्न केला आठवायचा. धुरकट आठवते काही. गणपती आठवतो. माझा गणू असं बोलायचं कोणीतरी, ते आठवते. आणि एका मुलीचा चेहरा आठवतो. चष्मा लावणारी, गालावर खळी, सुंदर हसणारी, बडबड करणारी, सतत हसणारी अशी एक मुलगी आठवते. पुसट अशी आठवण कधी कधी स्वप्नात सुद्धा येते. नाव आठवत नाही काही. तिला शोधलं पाहिजे म्हणून निघालो. गेल्या 10-11 महिन्यात किती फिरलो मी ते मलाही माहीत नाही. तशी कोणी दिसते का ते बघण्यासाठी. नाहीच भेटली. मग या गावातून फिरल्यावर समजलं किती जुन्या काळात जगतात हे अजून. काही गोष्टी सांगितल्या त्यांना. त्यांनीही सुधारलं पाहिजे म्हणून मदत करतो. निसर्गाची काळजी घेतली की तो आपली सुद्धा काळजी घेतो. हे समजावून सांगितलं त्यांना. ऐकतात सगळीच. छान वाटते. भटकत असतो म्हणून भटक्या. नाहीतर माझं नाव सुद्धा लक्षात नाही माझ्या. एवढा फिरलो आहे ना. सगळेच ओळखतात आता इथे. पण मला जी लोकं हवी आहेत ते सगळे कुठे आहेत तेच कळत नाही. आकाश छान बोलत होता. सईला वाईट वाटलं ते ऐकून. पण आता वाटते हेच आयुष्य छान आहे. देवाची कृपा किती बघा. सर्व आठवणी पुसून टाकल्या. मी भटकायचो आणि तो चेहरा तेवढा ठेवला डोक्यात. त्यात पावसाबद्दलचं प्रेमसुद्धा तसंच आहे. आधी भिजायचो का ते माहीत नाही. पण आता पाऊस आला की असं वाटते तो काहीतरी सांगतो आहे मला. म्हणून सारखा बघत असतो त्या पावसाला. असो, एव्हा ना माझी माणसं मला विसरून सुद्धा गेली असतील ना. मग हे असं जीवन का नाही आवडणार मला. सोबतीला आहेच ना हा निसर्ग. नाहीतरी कुठे कोणाकडे वेळ असतो सध्या. या निसर्गात आलो ना की मोकळं वाटते. त्याच्याकडे खूप वेळ असतो माझ्यासाठी. सोबतीला पाऊस आहेच. खूप वर्ष एकत्र आहोत आम्ही असं आतून वाटते. म्हणून तर कळतो ना पाऊस मला. आकाश स्वतःमध्येच गुंतून बोलताना. मग त्या आठवणी त्या परत येतील का? सईने विचारलं. माहीत नाही. एका गावात हॉस्पिटल होतं. तिथे जाऊन विचारलं तर ते डॉक्टर बोलले ओळखीच्या व्यक्ती, जागा, वस्तू जर समोर आल्या तर आठवेल मला सगळं. तेव्हाचं तेव्हा बघू. आकाशने सईकडे बघितलं. डोळ्यात पाणी दिसलं तिच्या. काय झालं? काही नाही. असंच काही आठवलं म्हणून पाणी आलं डोळ्यात. सईने डोळे पुसले. हेच
आठवणी फक्त डोळे ओलं करायची कामं करतात. मलाही आलं असतं रडायला कधी, पण त्या आठवणीच नाहीत माझ्याकडे. आहेत त्याही मोजक्या, छान अशा. जुन्या आठवणी काढायच्या कशाला? एवढं सगळं छान असताना रडत बसायचं, तेही मागे घडून गेलेलं आठवून. नाही पटत मला. नाही म्हणलं तर आता तरी या जगातला सर्वात सुखी माणूस मीच आहे, नाही का? आकाश हसत म्हणाला. हो, सहीसुद्धा हसली. एक काम करूया आता. आज रात्री इथेच थांबू. उद्या पहाटे निघूया. खाली गावात जाऊया. मंदिर आहे छानसं. फोटो काढण्या इतपत छान आहे मंदिर. जेवणाची सोयसुद्धा होईल मंदिरात. चला निघूया. सईने बाकीच्यांना जमवलं आणि आकाशसोबत निघाले. हाय सुप्रिया, कशी आहेस? अमोल सुप्रीजवळ बसत म्हणाला. मला काय झालंय? गणूने आत्तापर्यंत छान ठेवलं आहे मला. तसं नाही, आपलं बोलणंच झालं नाही ना सकाळपासून. आता बघ रात्रसुद्धा झाली. दिवसभर तू फिरत होतीस आणि मी इथे. अरे मग यायचे ना माझ्यासोबत फिरायला. बसून काही मिळत नाही आणि मी काही सेलिब्रिटी आहे का माझ्याबरोबर बोलायला? बाकीच्यांचे माहीत नाही, बट तू स्पेशल आहेस माझ्यासाठी. हो का? हो तर. एवढ्या मुली बघितल्या, तुझ्यासारखी तूच, अशी कोणी दुसरी नसेल. माझ्यासारखी म्हणजे पागल ना, डोक्यावर पडलेली. ते ऐकून केवढ्याने हसलं अमोल. नाही ग, तुझं बोलणं कसं छान असते. तुझ्याशी बोलत राहावं आणि तुला ऐकत राहावं असं वाटत राहते नेहमी. त्यात तुझा स्वभाव किती छान तो सुद्धा. सारखी हसत असतेस आणि हसवत असतेस. तुझी स्माईल तर वेड लावते, इतकी गोड. अरे बाबा, इतना लाजवो मत. सुप्रीने चेहरा झाकून घेतला हाताने. दोघांचं बोलणं सुरू असताना बाकीचेही सामील झाले त्यांना. एकाने लाकडं जमवून आणली होतीच. शेकोटी पेटवली. छान गप्पा सुरू झाल्या सगळ्यांच्या. नंतर गाणी सुरू झाली. सारेच आपल्या धुंदीत मज्जा करत होते, गाणी गात होते. सुप्री थोडा वेळ होती त्यात. नंतर कोणाचं लक्ष नाही बघून जागेवरून ची उठली. थोडी दूर आली सर्वांपासून. तिथूनच एका जरा उंच ठिकाणी जाऊन बसली एकटीच. अमोलला दिसलं ते. तिच्या मागे जाण्यास निघाला तर संजनाने अडवलं त्याला. थांबा अमोल सर, तिची सवय आहे जुनी, एकटीच बसते काही आठवत. अशा वेळी कोणी नको असतं तिला, मीही नाही. अरे पण रात्र झाली आहे आणि ती एकटीच. अमोल काळजीने बोलला. राहू दे सर, बोलली ना, सवय आहे तिची. आणि ती आल्याशिवाय मी जाणार नाही झोपायला. तुम्ही जाऊन झोपा सर्व. अमोल सुप्रीकडे पाहत होता. खरंच कुठेतरी दूर पाहत होती सुप्री. कोमलने सुद्धा उद्या लवकर निघू असं सांगितल्यावर सगळेच झोपायला गेले. संजना तेवढी राहिली बसून शेकोटीजवळ. इकडे आकाशने सवयीप्रमाणे पटकन शेकोटी पेटवली. खाली देवळात काही छान फोटो मिळाले, शिवाय भरपेट प्रसादसुद्धा मिळाला. थोडा वेळ गप्पा मारून सगळे झोपायला गेले. आकाश जागाच. आकाशला एकट्याला बघून सई बाहेर आली. तंबूमधून झोप नाही येत का तुला? आकाशने बघितलं तिच्याकडे. या बसा. असं आभाळ कुठे बघितलं आहे का तुम्ही? तेव्हा सई बघू लागली वर. खरंच सौंदर्य काय असते ते हे. चंद्राची अर्धी कोर असून सुद्धा जे वर आभाळात दिसत होते त्याला कशाची उपमा नव्हती. सई तेच बघत बसली. कसा असतो ना निसर्ग, प्रत्येक वेळेस वेगळंच रूप दाखवतो ना हा. आकाश सईकडे पाहत बोलला. झोपत नाहीस का तू? सईने पुन्हा विचारलं त्याला. रात्री अपरात्री झोप येते, मग झोपलो की पुन्हा तो चेहरा स्वप्नात येतो. माहीत नाही कोण आहे ती.
खरी आहे की माझी रचना? तरी बहुधा रोजच येते ती, हसते छान, बघत राहावं असं. मग जाग येते पहाटे पहाटे. मग शहरात का जात नाहीस? तिथलाच आहेस असं वाटते तर. शहरात? कोणत्या शहरात जाऊ? ते जाऊ दे. तुम्ही कर्नाटकच्या ना, मराठी कसं बोलता एवढं छान? मी लहानपणी मुंबईत राहायचे. नंतर 10-12 वर्षाची असताना आम्ही कामानिमित्त कर्नाटकला शिफ्ट झालो. आता सगळे तिथेच राहतात. मी मुंबईत जाते कधी कधी, म्हणून मराठी येते. तू ना एक काम कर, मुंबईत जा. तिथे नक्की असेल कोणीतरी ओळखीचं. असेल का नक्की? एवढ्या महिन्यात कुणी आलंच नाही. मी तरी कुठे शोधणार माझ्या कुटुंबाला? जाऊ दे, झोपा तुम्ही. उद्या सकाळी नवीन ठिकाणी घेऊन जातो. तिथला सूर्योदय छान असतो. ठीक आहे, गुड नाईट म्हणत सई गेली झोपायला. पण आकाशचाच विचार तिच्या मनात. झोपायचं नाही का एवढ्या लवकर? आता तर कुठे रात्र सुरू झाली. तरुण आहे रात्र अजूनही. लागल्या आहेत आता कुठे चांदण्या बागडायला. काय आहे नक्की मनात? मला झोप येत आहे आणि कोडी कसली घालतोस? तुला पडलेली कोडी सोडव ना मग. जाऊ नकोस ना प्लीज. काय होतंय नक्की? गणू, बघ रे काय झालं या वेड्याला. त्यापेक्षा बोलूयाच नको आपण. गप्पपणे झोपायला जाशील मग. राग आला का? राग आला असेल तर भांडलीस तरी चालेल, पण बोलणं सोडू नकोस कधी. तुझी बडबड तर श्वास आहे माझा. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.